डायबिटीज हा दोन प्रकारच्या टाईपमध्ये डिवाइड केला आहे. टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज. टाईप 1 डायबिटीजमध्ये इन्सुलिन सिक्रिशन जे तुमच्या बॉडीमध्ये ग्लुकोजला या रिसेप्टर्सला सेल्सच्या रिसेप्टरला बाइंड करण्यासाठी जे इन्सुलिन लागतं बॉडीमध्ये, ते इन्सुलिनचं प्रोडक्शन तुमच्या पॅन्क्रियाजमध्ये होऊ शकत नाही किंवा जे इन्सुलिनचं प्रमाण आहे ते बीटा सेल्स थ्रू पॅन्क्रियाजमध्ये होत नाही. त्या प्रकाराला आपण टाईप 1 डायबिटीज म्हणतो. आणि जेव्हा टाईप 2 डायबिटीज होतो तेव्हा ग्लुकोज प्लस इन्सुलिन हे दोन्ही इक्वल अमाऊंट म्हणजे बरोबर प्रमाणात असतात, परंतु काही ऑटो इम्यून डिफिशियन्सीमुळे ह्या रिसेप्टर्स त्या इन्सुलिनला किंवा त्या ग्लुकोजला बाइंड करू शकत नाही थ्रू इन्सुलिन, तेव्हा टाईप 2 होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे हा जो दुसरा टाईप 2 डायबिटीज आहे तो मेनली रिसेप्टर्स जेव्हा तुमच्या इन्सुलिनला किंवा ग्लुकोजला बाइंड करू शकत नाही थ्रू इन्सुलिन, तेव्हा होणारा जो डायबिटीज आहे तो आहे टाईप 2 डायबिटीज. म्हणून टाईप 1 डायबिटीजमध्ये इन्सुलिन घेणं फार गरजेचं आहे. आणि टाईप 2 डायबिटीजमध्ये आपण ओरल मेडिकेशन किंवा जर इन्सुलिनचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये कमी असेल तर इन्सुलिन आपण ॲडमिनिस्ट्रेट करतो. थँक्यू.